करवीर तालुक्यातील कोपाडे इथल्या नंदीवाले वसाहतमध्ये श्री बालाजी देवस्थानच्या वर्धापन दिनानिमित्त अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं। त्यावेळी श्रींची पूजा, महाअभिषेक आणि महाप्रसाद असे उपक्रम उत्साहात पार पडले। हे देवस्थान जागृत असल्याचं मानलं जातं, त्यामुळे मंदिराच्या विकासासाठी त्याला क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा अशी मागणी भाविकांमधून होत आहे। करवीर तालुक्यातील कोपाडे इथल्या नंदीवाले वसाहतीमध्ये 1978 साली या मंदिराची स्थापना केली। त्यानंतर भाविकांनी लोकवर्गणी जमा करून मंदिराचा जीर्णोद्धार केलाय। दरवर्षी वर्धापन दिन आणि गणेश उत्सवाचं औचित्य साधून इथं विविध कार्यक्रम होतात। यंदाच्या वर्धापन दिनानिमित्त सकाळी श्री बालाजीच्या मूर्तीला पुजारी शिवाजी नंदीवाले यांनी मंदिराचे अध्यक्ष शंकर नंदीवाले, अनिल नंदीवाले यांच्या उपस्थितीत महाअभिषेक घालून आकर्षक पूजा बांधली। त्यानंतर मंदिर परिसरात ग्रामस्थांच्या वतीनं स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। यानंतर होमहवन होऊन दुपारी भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलं होतं। देवस्थानच्या वतीनं केवळ धार्मिकच नव्हे तर वृक्षारोपण आणि सांस्कृतिक उपक्रमही राबवले जातात, अशी माहिती अध्यक्ष शंकर नंदीवाले यांनी दिली। हे जागृत देवस्थान असल्यानं आणि कोल्हापूर पश्चिम परिसरात बालाजीचं एकमेव मंदिर असल्यानं या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी असते। या मंदिराला क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळून मंदिर परिसराचा विकास व्हावा अशी मागणी मंदिर ट्रस्टच्या वतीनं करण्यात आली आहे। या सोहळ्याला बापू नंदीवाले, बाबूराव नंदीवाले, कृष्णात नंदीवाले, शरद नंदीवाले, अनिल नंदीवाले, नितीन नंदीवाले यांच्यासह वसाहतीतील ग्रामस्थ उपस्थित होते।